नमस्कार, मैं हूं जेपी जायसवाल। आप देख रहे हैं सर्च इंडिया 24 न्यूज। आइए नजर डालते हैं आज की कुछ प्रमुख खबरों पर। सातपाटी शिरगांव बीच पर 18 से 22 फरवरी तक ग्लोबल कोकन महोत्सव। पालघर जिले के सातपाटी शिरगांव बीच पर 18 फरवरी से 22 फरवरी तक सुबह 10 बजे से रात 10 बजे तक भव्य ग्लोबल कोकन महोत्सव का आयोजन किया जाएगा। यह महोत्सव महाराष्ट्र का पहला सागरी समुद्री महोत्सव माना जा रहा है, जिसमें कोकण की संस्कृति, इतिहास और परंपराओं की झलक देखने को मिलेगी। महोत्सव में छत्रपति शिवाजी महाराज के जन्म से लेकर राज्याभिषेक तक की ऐतिहासिक प्रस्तुति दर्शकों को दिखाई जाएगी। साथ ही शास्त्र गाथा इतिहास के माध्यम से मराठा गौरव गाथा को मंचित किया जाएगा। कार्यक्रम में कोकण फूड फेस्टिवल, मराठी चित्रपट फेस्टिवल, सांस्कृतिक कार्यक्रम, लाइव म्यूजिक, फिश फूड स्टॉल, टेंट विलेज और कोकण सरस प्रदर्शन जैसे विविध आकर्षण रहेंगे। 20 से 22 फरवरी के बीच राजा रहते जा मां नाटक का भी विशेष मंचन किया जाएगा। यह आयोजन कोकण भूमि प्रतिष्ठान एवं जिला प्रशासन पालघर के संयुक्त तत्वावधान में किया जा रहा है। महोत्सव में मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगढ़ और पालघर सहित विभिन्न जिलों से बड़ी संख्या में लोगों के पहुंचने की संभावना है। आयोजकों के अनुसार यह महोत्सव कोकण की सागरी संस्कृति को नई पहचान देने वाला अनोखा आयोजन साबित होगा। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। खाद्य महोत्सवाचे वेगवेगळे स्टॉल आहेत। आपल्या पालघर जिल्ह्यातले जे आपले खाद्य संस्कृती आहे त्याही पलीकडे जाऊन संपूर्ण कोकणातली खाद्य संस्कृती आणि महाराष्ट्रातली विदर्भापर्यंतची खाद्य संस्कृती आपल्याला इथे पाहायला मिळेल। त्याच्या पाठीमागच्या बाजूला सरूची बाग आहे आणि सरूच्या बागेच्या मागे जो वाळूचा किनारा आहे, त्या किनाऱ्यावरती महाराष्ट्रातला पहिला चित्रपट महोत्सव यावर्षी आपल्याकडे इथे होत आहे। आणि जसं गोव्याला आपण चित्रपट महोत्सवासाठी वेगवेगळे चित्रपटाचा महोत्सव सेलिब्रेट केला जातो, तसा पहिल्यांदा पालघर जिल्ह्याला हा मान मिळतो आहे आणि पालघरमध्ये हा चित्रपट महोत्सव आपल्याकडे होणार आहे। या चित्रपट महोत्सवामध्ये या वर्षभरामध्ये कोकणामध्ये जे रिलीज झालेले चित्रपट आहेत त्याच्यापैकी 5 उत्कृष्ट असे चित्रपट आपल्याकडे समुद्रावर, वाळूवर आपण बसून लोकांना दाखवणार आहोत। आणि त्याचं अधिक वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपट जे काम केलेले कलाकार आहेत ते कलाकारही तिथे उपस्थित असणार आहेत, ते चित्रपट बनवणारे डायरेक्टर तिथे उपस्थित असणार आहेत, कलावंत इथे आपल्या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत। आणि हा कार्यक्रम अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण विविध संकल्पना एकत्र करून हा आपण इथे आयोजित करत आहोत। जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा एक विषय आहे, ज्याने शासनाने आता त्याला खूप चांगली सपोर्ट करायचं ठरवलं आहे। आणि त्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये आपल्याकडे वॉटर स्पोर्ट्स होणार आहेत, ॲरो स्पोर्ट्स होणार आहे की आपल्याला एक 200 मीटर अंतरावरून हवेतून आपल्याला हा शिरगाव किल्ल्याचा आणि समुद्राचा भाग आपल्याला बघता येईल। तो विषय थोडासा खर्चिक असल्यामुळे त्याचे चार्जेबल विषय असणार आहे, त्याचे तिकीट असणार आहे। पुन्हा आपल्याला आताच कोस्टगार्डने परवा दिवशी फोन करून सांगितलं की आम्हीसुद्धा एवढा चांगला तुम्ही महोत्सव करत आहेत, तर दररोज संध्याकाळी कोस्टगार्डसुद्धा आपल्याला एअर शो करणार आहे। आपल्या पालघर जिल्ह्यातले जे आलेले संपूर्ण जनतेला तो त्याचा आनंद घेता येईल। सहभाग आहे तो पाहून मला या कार्यक्रमाकरता समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि एक या ग्लोबल कोकणच्या कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून मी आज आपल्यासमोर इथे उभा आहे। आपल्या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नरुदादा, विजयजी घरत, सगळ्या मान्यवरांचं मला काही नाव माहिती नाही, पण सर्वांचं आपल्याचं स्वागत आहे। नाईक साहेब आपल्याकडे आहेत, पंकजदादा आहेत, आपण ही सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। हा जो उपक्रम आहे हा गेले 12 वर्षापासून मुंबईमध्ये होतो आणि कोकणचा जो किनारा आहे त्या किनाऱ्याकरता पर्यटन व्यवसायामध्ये खूप मोठा बदल होतो आहे। आणि मागच्या वर्षी जेव्हा मुंबईमध्ये हा महोत्सव झाला तेव्हा असं ठरलं की हा उपक्रम मुंबईमध्ये होतो, परंतु एक उपक्रम जर हा उपक्रम झाला तर त्या जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने लोकांना एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल, म्हणून पहिल्या वर्षी पालघर जिल्ह्याला मान मिळालेला आहे। आणि या पालघर जिल्ह्याच्या मानामध्ये हा जो शिरगावचा समुद्र किनारा आहे, आपण इथे पाहू शकता की हा किल्ला आहे ज्याच्यामध्ये मराठ्यांचा आणि संपूर्ण पूर्वीचा आपला शेकडो वर्षाचा इतिहास इथे आज आपल्याला पाहता येतो। एक मोकळं असं चांगलं वातावरण आपल्याकडे इकडे आहे आणि इथे हा 18 तारखेपासून जो महोत्सव सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आपण इथे पाहतो की इथे आपल्या जिल्ह्यातील जे काही उद्योग आहेत त्या उद्योगाला चालना मिळावी त्याच्याकरता वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस आपल्याकडे होणार आहे। आपल्याकडे पर्यटन परिषद इथे होणार आहे, 300 लोकांची व्यासपीठाची व्यवस्था असेल असा एक AC डोम इथे बनवलेला आहे। आपल्या पालघर जिल्ह्यातले जे कोणी उद्योजक आहेत जे मोठ्या प्रमाणावर एस्टॅब्लिश झालेले आहेत अशा उद्योजकांसाठी एक उद्योग परिषद इथे होणार आहे। मोठे होण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील त्याकरता ते उद्योग परिषद असेल आहे। आपल्यातले जी शेतीची परिषद आहे, शेतीमध्ये आपण काय करू शकतो, शेती आणि पर्यटनाला जोड घेऊन आपण काय करू शकतो
त्या पद्धतीची एक परिषद आहे. आपल्या पालघर जिल्ह्यातल्या काही महिला आहेत, त्यांना एम्पॉवरमेंट होण्यासाठी, त्यांचे व्यवसायवृद्धी होण्यासाठी त्यांना कसं व्यासपीठ मिळेल त्याकरता महिलांची एक परिषद आपल्याकडे होणार आहे. आणि या 5 दिवस वेगवेगळ्या परिषदा इथे होणार आहेत, जेणेकरून पालघर जिल्ह्यातला जो स्थानिक भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना एक व्यवसाय आणि एक रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल अशा पद्धतीचं आपण व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. या पाठीमागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण इथे जागृत करणार आहोत. त्याकरता आपण पालघर जिल्ह्यातल्या 10,000 विद्यार्थ्यांना आपण मोफत हा रयतेचा राजा हा कार्यक्रम दाखवतो. थैंक्स फॉर वॉचिंग. सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें. अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें.